संत भेटली माझी माझा
माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान आम्ही आणि आपल्या अलौकिक अशा अभंगामधून संतांची भेट झाल्यावर संतांच्या सूक्ष्म आलिंगनाने सामान्य जीवात काय पालट होतो ते अभंगामधून प्रतिपादन करतात. 3-4 दिवस हाच अभंग चाललाय जो महाराजांनी घेतला तोच आज शेवट करून टाकू. तैसे हरपले आपण पावे ते संताचा गुरु अनुग्रह झाला म्हणजे सूक्ष्म भुजांचं आलिंगन झालं. संत भेटती आजी मग तेणे मी झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्थूळी सहज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या आलिंगनी सुख वाटे काय प्रेम चिदानंदी गोठे हर्षे ब्रह्मांड उतटे समूळ उठे मी पण एक फार अतिशय कष्ट अतिशय मोठी तपश्चर्या आणि ते नाही तर सच्चा भाव ह्यातलं काहीतरी असावं लागतं तेव्हा संतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तेव्हाच आपलं जीवन प्रेमाने भक्तीने व्यापून जात. परमार्थ करणारे सगळेच आहेत. काय कोण परमार्थ करत नाही? सध्याच्या जगतात फॅशन आहे परमार्थ करण्याची. तुम्ही जाता आम्ही जातो, तुम्ही तिकडे जाता वी ऑल्सो गो. मग किती छान सांगतात नाही? हे ठीक आहे, वाईट काहीच नाही. तुम्ही म्हणाल चिकित्सा करता का? चिकित्सा नाही. याच्या पुढे थोडस गेलं तर परमार्थातली मजा लुटता येते. नाहीतर टीव्हीचं एखादं नाटक बघावं, तसं जर का प्रवचन ऐकलं किंवा कीर्तन ऐकलं
तर पदरात काहीच पडत नाही. एक करमणुकीचं साधन किंवा वक्ता किती चांगलं बोलला एवढ्यावरच चर्चा होऊन विषय संपून जातो. आणि आपल्याही जीवनाला जी माठ मिळायला पाहिजे ती मिळत नाही. काय भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का पंडित वाचका ज्ञानी आसी आत्मनिष्ठ धरी झाले जीवन मुक्त परी भक्ती प्रेम सुख दुर्लभ त्या. आणि ज्ञानी ज्ञानेश्वर महाराजांना भक्ती प्रेम सुखाचा वर्षाव प्राप्त झाला. ते केव्हा होत? अजून एक महत्वाचं म्हणजे प्रेमाचं महत्व कळलं पाहिजे. स्वार्थात आनंद वाटतो का प्रेमात आनंद वाटतो? सुख कशात? सुखाची व्याख्या काय? आलिंगनी सुख वाटे, संतांच्या कुशीत शिरल्यावर सुख वाटतं. म्हणजे काय वाटतं? आलिंगन झाल्यावर आपला विसर होतो आणि ज्या व्यक्तीच्या बाहुत आहोत त्याच्याशी एकरूपता पावणं तेव्हाच सुख. तसं संताशी जेव्हा तुम्ही, देवाशी जेव्हा तुम्ही एकरूप होऊ शकता तेव्हाच ते सुख प्राप्त होऊ शकतो. जिथे अहंकार आहे, जिथे मीपणा आहे, तिथे कधीच सुख समाधान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून जिथे ज्ञान आहे, भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का पंडित वाचका ज्ञानी आसी. मग तुम्ही त्यांना म्हणाल की तुम्ही त्यांना हीन म्हणता का? असं नाही. पण जे वाटायला पाहिजे, जी वाटचाल घडायला पाहिजे तितकी घडली नाही एवढंच. आणि तेच एखाद्या सामान्याला प्राप्त होऊन जाते. दळण दळताना जनाबाईला ती प्राप्त झाली, पण 1400 वर्ष जगलेला चांगदेवाला प्राप्त नाही झाली. काय भक्ती प्रेम सुखाची अनुभूती एका सामान्य स्त्रीला, जिला सर्वांनी टाकलेली होती आणि आश्रितासारखं जीवन जगत होती, पण आश्रित व्हावं तर संतांचं व्हावं. दुसऱ्याचा आश्रय मागायला गेलं तर आपल्याला भिकाऱ्यासारखं वागवतील, पण संतांच्या सावलीत वावरलो तर ते सावली देखोनी लोळे श्रांतू जिनी. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, आम्ही आपल्या स्वेच्छा बोलावो लावो, तरी येत सलगी करोनी बिहो बिहो के बा. काय नेमकं जिथे सलगी करायला पाहिजे तिथे करत नाही, आणि नको तिथे जीव सलगी करतो. हा नको तिथे जीव सलगी केल्याबरोबर स्वार्थ शिकतो, अहंकाराचं पोषण शिकतो, माझं कधी साध्य होईल हे बघतो, आणि तिथेच त्याच्या दुःखाला स्वतःच्या हाताने खतपाणी घालतो. काय लक्षात घ्या, संत संगत बाकी अजून काय मिळायचं मला कळत नाही, काय शिकायचं मला कळत नाही. एवढं जरी आपल्याला कळलं तरी पुष्कळ झालं. प्रेमात आनंद आहे का स्वार्थात आनंद आहे? अहंकार खवळल्या जाण करी आनंदाचे आवरण, बुधे परमात्म स्फूर्तीचे स्फुरण, देहाचे मीपण वाढवे. एक अप्रतिम ओवी नाथ भागवतातली. अहंकार खवळल्या जाण करी आनंदाचे आवरण. काय तो क्षणिक आनंदाचं आवरण निर्माण करतो आणि आपल्याला वाटतं आपण आनंदित झालो, पण त्याच्यानंतर लिहून ठेवलं अप्रतिम ओवी आहे, मला अतिशय अतिशय आवडते. मला आनंद झाला की भानावर येण्यासाठी मी ही म्हणत असते परत परत मनात, नेहमी आठवते. अहंकार खवळल्या जाण करी आनंदाचे आवरण, बुझे परमात्म स्फूर्तीचे स्फुरण, देहाचे मीपण वाढवी.
काय भगवतीचं महत्व किती ह्याच्यात मला आनंद वाटू लागतो. आणि त्यावेळेलाच ही ओवी आठवावी, नवे नवे सुवर्ण अक्षरात प्रत्येक घराच्या कोण्यात लिहून ठेवावी. म्हणजे आपल्याला आनंद झालेला परमानंदातला आनंद आहे, सात्विक आनंद आहे, का अहंकाराचं पोषण करणारा आनंद आहे हे कळत. तो कुठल्या दिशेने आपल्याला घेऊन जाईल हे लक्षात येतं आणि आपण लवकर भानावर येतो. म्हणून ज्ञानी जपी तपी सुद्धा कधी कधी त्या आनंदात अडकतात. काय आणि तोच आनंद समजतात. पण संतांना जो आनंद कळला तो सच्चा आनंद, बुझे परमात्म स्फूर्तीचे स्फुरण, हे लक्षात घेऊन परमार्थ करावा लागतो. सतत जागृत अवस्था परमार्थात लागते आणि ती संत संगतीत कळते, ती संतांच्या आधाराने कळते. कारण संत वाक्य आपल्याला सतत जाग करतात. म्हणून भजन का करायचं, कीर्तन का करायचं, प्रवचन का ऐकायची. हाय गात जागा गात जागा कळलं का कीर्तनाचं महात्म्य काय. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. बोलता बोलता कदाचित पेंग येईल, पण गाणं आल्याबरोबर एकदम असं गायनाचे रंगी शक्ती अद्भुत शक्ती म्हणून कळलं का भजनाचं महात्म्य. आणि जिथे भजन आहे, जिथे भजन आहे तिथे प्रेम सहज स्फुरद्रूप आहे. वेगळं काही करावं लागत नाही. काय नाद ब्रह्म आहे. म्हणून मी सुद्धा खरं सांगू का बरेच वेळ डाऊन व्हायला होतं या पायऱ्या चढताना. आता वाटतं कसं कीर्तन होईल. महाराजांची गोष्ट वेगळी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि आमची परिस्थिती तुम्हाला माहित आहे. काय भगवतीचं जीवन खुली किताब आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बाहेरचं नाही, तुम्ही सगळे घरचे आहात. मग आता वाटतं देवा काय रे व्हायचं. मग काय करते माहिती का, उसना अवसान आणायचं, जोरात भजन करायचं. इतकं जोरात करायचं ना, मग पहिल्यांदा उसणं असतं, पण स्वाभाविक प्रेम मग जागृत होत. आणि मग हा चला आता मग माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान एकदा झालं. शक्ती अद्भुत अंगी हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा, अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. कळलं का इंगित, बाकी काही नाही. ती म्हणाल माझी पुंजी काय, सद्गुरु कृपा आहेच आहे, माऊली कृपा, दादा महाराज, आपला महाराज, ते विवाद आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण ते असताना सुद्धा साक्षीत्व आपल्यात असतच की. इतकं का तद्रूप आपण सतत राहू शकतो का. एवढे मोठे संत महात्मे नाही आपण, सामान्य.
तुमच्यापेक्षा कदाचित कनिष्ठ मी अशी. कितीतरी इथे बसलेले असतील जे माझ्या पुढे असतील कुठच्या कुठे, पण जे व्रत आमच्यावर आलं ते करायला पाहिजे ना. मग ते करत असताना असं वाटतं आता काय होणार बाबा देवा, हे कसं पार पडेल. मग काय नाही, एकच देवानी चांगलं केलं. काय तो घराण्याचा वारसा मूळ काय आहे, महाराजांचं गाणं उत्तम काय. आणि देवानी ते एक काही का असे ना काही अंशाने तो गुण आमच्यात दिला. आणि त्याच्यामुळे काय करायचं, एकदा लागलं की नाही की चोरात अगदी बेंबी तुटेपर्यंत श्वास लावायचा. तुम्हाला काय वाटतं, गाणं गळ्यात न आल्यावर गायनाची रंगी शक्ती काहीच नाही येणार. गळा किती शक्ती देऊ शकत. मूळ 4 वाण्या ज्या आहेत की नाही इथून नाभीपासून सुरू होते, म्हणून गाताना श्वास इथून लावावा लागतो. काय इथून श्वास घ्यावा लागतो, तिथून श्वास घ्याल की नाही तो भाता असा लागतो की नाही, आणि तिथून सुरुवात झाली की मग बरोबर सूर लागतो. आणि तो सूर असा लागतो की त्याच्यापर्यंत काही अंशाने का होईना तो पोचलाच पाहिजे. आणि एकदा त्याच्यापर्यंत पोचला की तो कीर्तन बरोबर करून घेतो. कळलं का काय भक्ती प्रेमाचा महिमा काय. म्हणून पंडित वाचका ज्ञानी असी नाही मिळत. काय किती ज्ञान वाचून दाखवलं, सांगायचा प्रयत्न केला, पण इथे जी तृप्ती मिळते, इथे जे समाधान मिळतं, काय इथे जो हर्ष निर्माण होतो, हर्ष ब्रह्मांड होत ते. काय हर्ष झाला म्हणजे काय, आपण भानावर राहत नाही. काय हर्ष म्हणजे काय, शरीर सुद्धा कंपायमान होत. काय हर्ष काय करतो, शरीरावर आनंद दिसतो. काय तुम्हाला आनंद झाला हो ते इतकं, पण हर्ष झाल्यावर गात्रामध्ये कळतो. काय नसा नसामध्ये तो आनंद वाहू लागतो आणि त्याची प्रचिती दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून हर्षे ब्रह्मांड उतटे. पण केव्हा, प्रेम चिदानंदी गोठे. काय प्रेम नसा नसामधून वाहत, मग त्या प्रेमाची साक्ष शरीरावर दिसते. हर्षे ब्रह्मांड उतटे आणि मगच समूळ उठे मी पण. काय समूळ उठे मी पण. आणि हे सगळं झाल्यावर तुम्ही सांगा, आता जेव्हा आपण गात होतो तेव्हा तुम्ही मीवर होता. तुम्हाला आठव असतो का त्या नाद ब्रह्मामध्ये, त्या भजनानंदामध्ये आपण तल्लीन होऊन जातो. ते ज्ञानात असता का भक्तीत असता, प्रेमात असता. तिथे ज्ञान असतं का भक्ती प्रेमाचा वर्षाव असतो, भक्ती प्रेमाचा असतो ना. म्हणूनच महाराज म्हणतात, या या संताची भेटता हरे संसाराची व्यथा. काय संसाराची व्यथा संपून जाते, पण संतांची भेट झाली तर. आणि जर का लक्षात घ्या, तुमच्यात ती निकड असते तेव्हा संत तुम्हाला आपोआप दिसतात. काय लोकांना वाटतं की आमका परमार्थ का करत नाही, आम्ही करतो तो का करत नाही, किंवा आम्हाला संत का भेटत नाहीत. 2 प्रकार आहेत. एक थोडीशी कुठेतरी उत्कटता प्राप्त झाली आणि मग सद्गुरू भेटावा असं वाटतं. मग आपल्याला प्रश्न पडतो की मला पाहिजे तसा सद्गुरू का भेटत नाही. त्याचं उत्तर असं आहे की आपल्या ठिकाणी ती अवस्था निर्माण झाली की सद्गुरू आपोआप चालत येतात. हीच ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाची साक्ष आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी ती परमोच्च अवस्था, कळलं की नाही, फळ पिकलं की जसा सुवास सुटल्याशिवाय राहत नाही, फुलं उमललं की सुवास सुटतोच. आणि त्या वेळेला असे सद्गुरू येताना दिसले, आणि येताना दिसल्याबरोबर नजरेत बघितल्यावर जे व्हायचं ते झालं. सद्गुरू चालत आपल्या दारात येतात
आणि जर का अवस्था नसेल तर सद्गुरू समोर असून सद्गुरू वाटत नाही. कळलं का? म्हणून सद्गुरू समोरच्या व्यक्तीत म्हणण्यापेक्षा तुमच्या भावात आहे. काय? म्हणून अशांची संगत करावी की जिथे उत्तम ऐकायला मिळतं. काय? चांगले शब्द कानावर पडतात, चांगलं ऐकायला मिळतं. पॉझिटिव्ह ऐकावं, निगेटिव्ह ऐकू नये. भरपूर निगेटिव्हनी जीवन भरलेलं आहे. परवाच आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आमची सांगायला काय हरकत नाही, जुन्या फडावरची महाराजांचे शिष्य आपले मालतीबाई ढोबळे. काय अनेक वर्ष या फडावर काढली. परवा सगळेच आम्ही, गुलाबराव होते, दिलीप होते, कमलाकर होता, परशुराम होता. मी म्हटलं जरा ऐका, वाईट खूप ऐकता, पण ज्यांनी परमार्थासाठी जीवन जगलं आणि शेवट काय अवस्थेत एखादी व्यक्ती असू शकते ते शिका, ते बघा. मग मला बोलत होती कसे दिवस पहिले होते, काय होतं. एक एक ओवी ऐकत होती आणि आम्हालाच आमची लाज वाटत होती. मला आशीर्वाद देत होती. म्हटलं हे बघ, बाकी काही देऊ नकोस, माझ्यासाठी एवढंच माग की तू जो आनंद आता भोगतेस तो मला मिळू दे माझ्या जीवनाच्या शेवट. तेव्हा कोणात अडकायला नको, कोणाची वाट बघायला नको, कोण बोलेल का बघायला नको, कोण मला चांगलं म्हणेल का बघायला नको. मी आणि माझा प्रभू, मी आणि माझी संत. ती एकटी राहते, 4 मुलं आहेत, 4ही आपल्या संसारात घडलेले आहेत आणि एकटी 10 बाय 12च्या खोलीत गावी राहते. मुंबईत मोठं घर आहे, पण म्हणते आता नको, विचारच नको त्याचा. मग म्हटलं दिवसभर तू काय करतेस, खरं सांगू भगवती. एक भाकरी थापते, अर्धी सकाळी खाते दुधात कुस्करून, अर्धी संध्याकाळसाठी ठेवते आणि इतर वेळेला कॅसेट, अभंग, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि मीच माझ्याशी बोलते, मीच माझी हसते, मीच माझी रडते आणि असं वाटतं प्रभू काय रे आनंद आहे. काय प्रेम चिदानंदी होते, हर्ष ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मी पण. काय परमार्थ असा करावा, नाही करता आला, इच्छा धरावी. वाईटाची इच्छा तरी करू नये. आपला दिवस वाईट चिंतण्यात जातो, वाईट करण्यात जातो, वाईट विचारात जातो. निदान एवढं तरी करावा, चांगले विचार आणावेत, चांगल्याचं चिंतन करावं, चांगलं ऐकावं. हा फड कसा उभा राहिला, चांगलं ऐकावं. काय वाईट सोडून द्यावं. जे तुम्हाला वाईट वाटतं ते दिसतं ते, त्याच्यासाठी संसार आहेच. या संतासी भेटता काय, हरे संसाराची व्यथा. जर का परमार्थात आनंद मिळू लागला, प्रेमात आनंद वाटू लागला, भक्तीत आनंद वाटू लागला, तरच हे घडू शकेल. आणि प्रेमाचं महत्व, प्रेमात आनंद म्हणजे दुसऱ्याच्या सुखात आनंद. तसं आम्हाला समाजाच्या सुखात आनंद वाटला पाहिजे. मी माझं सांगते, नीट लक्षात घ्या. मला तुमच्या सुखात आनंद वाटला पाहिजे, पण तुम्हाला सद्गुरूच्या घराण्याच्या आनंदात आनंद वाटला पाहिजे. तेव्हा तुम्ही दोघं आम्ही एक होऊ. मला माझ्यात आनंद नाही वाटला पाहिजे, मग मला जे साध्य व्हायचं ते कधीच होऊ शकणार नाही. मला तुमच्यात आनंद वाटला पाहिजे आणि तुम्हाला आमच्यात आनंद वाटला पाहिजे. काय आम्ही घ्यावे तुमचे नाम, तुम्ही द्यावे आम्हा प्रेम, ऐसे निवडले संती, मुळी बैसोन एकांती. काय तेव्हा खरी भक्ती मार्गाची वाट सुरू होते. काय तेव्हा भक्ती होऊ शकते, तेव्हा प्रेम घडू शकतं.
तेव्हा निष्ठा वाढू शकते आणि तेव्हाच आनंद मिळू शकतो आणि तेव्हाच हरे संसाराची व्यथा. नाहीतर निदैवाची अपरिवरी लोह्या रुथल्या हाती शस्त्रवरी तेथ बैसोनी उपवास करी का दरिद्री जिये. काय बहु मृगजळ देखोनी डोळा थुंकीला अमृताचा गिरिता गळाला काय तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तिका लावे. काय निदैवाची अपरिवरी सुंदर गोष्ट आहे. काय आणि पुढचं कसं आहे तोडीला परिसू अमृताची चूळ तोंडात असताना ती थुकून द्यावी आणि तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तिका लाभे. शिंपला चककणारा दिसला म्हणून परीस गळ्यात होता तो फेकून शिंपला हातात धरला. आणि एक निदैवी होता. एक नाही सगळेच निदैवी ज्यांना हे कळलं नाही. लोह्या रुतल्या ती शस्त्रवरी एक असंच पोर होत. काय श्रीमंत सावकार होता. अब्जाधीश कोट्याधीश होता. बरेच दिवस मूल नव्हतं. एक उत्तम मूल झालं पण त्याचा योग असा की तो झाला आणि काही वर्षातच बापाचा देहांत झाला. कोट्यावधीची इस्टेट, साधी आई, तिला काहीच कळत नव्हतं आणि मूल 5-6 वर्षाचं होतं. एवढी इस्टेट प्रत्येक जण मदतीला आलं. काका आला, मामा आला, भाचा आला, चुलत भावंड आली, सासरची आली, माहेरची आली. आणि आता याला आमच्याशिवाय कोण नाही असं दांभिक प्रेम दाखवू लागली. काय आणि तिथे बसून त्यालाच ओरबडून खाऊ लागले. असं करत 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 एक 7-8 वर्ष गेली. पैसा संपू लागला. जे घर उत्तम वस्तूंनी उत्तम फर्निचरनी भरलेलं होतं ते खाली होऊ लागलं. आवाज घुमू लागला पोकळ घरात. तशी त्या मुलाच्या अंतःकरणातली पोकळी वाढू लागली. त्याला कळेना, भांबावून गेलं. आपलंही असंच आहे. आपण भांबावून गेलेल्यावर आपल्याला काहीच कळत नाही. वस्तू आहे तोपर्यंत वस्तू असल्यासारखं वाटतं पण वस्तूचं महत्व गेल्यावर पोकळी दिसू लागते. वस्तू जाणं म्हणजेच वस्तूचं महत्व संपणं आणि मग पोकळी दिसू लागते. घर खायला उठतं. तसं आपलं जीवन आपल्याला खायला उठतं. सगळ्यांनी भरलेलं असून कशातच सुख समाधान वाटत नाही. आणि काय झालं असं होत होत जे होतं ते मोडून खाऊ लागले. सगळे नातेवाईक निघून गेले आणि आई आणि मूल दोघंच घरात राहिले. एक एक वस्तू मोडून खाल्ली. घर मोडकळीस आल्यासारखं झालं. आणि असं करत करत तो मुलगा 14-15 वर्षाचा झाला. इतका काळ लोटला आणि शेवटी असं झालं दारोदारी भीक मागू लागला. तसा मनुष्य देहाचे निनावे सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने विधला. तो जीव श्रीमंत जीव, चैतन्याने भरलेला जीव दारोदारी भीक मागत फिरतो. मला कोणी सुख देईल का, मला कोणी शांती देईल का, मला कोणी समाधान देईल का. आणि असं करून कपड्याची लखतर झालेली, अंगावर काही वस्त्र नाही. ज्या मुलाचं बारस सोन्या चांदीने मडवून झालं होतं ते लखतर आणि रस्त्यावर हिंडत होतं. आणि असं करत करत एका ढिगावर बसलो होतो.
एका ढिगावर गावाच्या बाहेर बसलो होतो. तेव्हा त्या वडिलांचा एक मित्र जुना अनेक वर्षांनी गावात आला. परदेशात राहत होता, पण बाळपणीचा वडिलाचा मित्र गावात आला आणि पहिलं मित्राचा शोध घेऊ लागला. तो कुठे आहे, तो कुठे आहे, तो कुठे आहे. आणि सगळे गावातली हसू लागली. काय प्रश्न विचारता म्हणाले. तुम्हाला कल्पना नाही का, कितीतरी वर्ष झाली तो गेला. अरे म्हणाले, असं कसं झालं. म्हणाले, अचानक असं झालं, गेला. पण तुम्हाला माहिती की नाही, तुम्ही गेल्यावर त्यांना मुलगा झाला. अरे वा म्हणाले. कुठे आहे, दाखवा मला. आणि शेजारची बाराजरची जी त्याची आश्रित होती, आज त्या मुलाला भाकरीचा तुकडा घालताना विचार करू लागली. त्याच्यातले काही सज्जन होता, म्हणाला या त्याची अवस्था दाखवतो. आणि घेऊन गावाच्या बाहेर ते पोर भिकारी अवस्थेत बसलेलं दाखवलं. ते बघितल्यावर त्या मित्राच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाले, अरे काय ही अवस्था तुझी बाळा, हे कसं झालं. तसंच संत मायबापच एक जीवाला असे करू शकतात काय. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. चांगल्याला कोणी हाती धरील, स्वच्छ हातात कोणी हात घेईल, पण महाराजच्या मुलाचा हात जे हातात घेत तेच संत. काय लक्षात घ्या, श्रीमंताला कोणी जवळ करील. काय त्याच्या स्टेटसचे आपण आहोत. स्वच्छ गालीच्यावर कोणी बसेल, फाटक्या घोंगड्यावर कोणी बसून दाखवावं. अरे देव सुद्धा फाटक्या घोंगडीतच राहतो. कानोबारे तुझी घोंगडी, कानोबारे तुझी घोंगडी, कळलं का. कानोबारे तुझी घोंगडी सांगली, चांगल्या घोंगडी तुझी आम्हासी का दिली वांगली रे, आम्हासी का दिली वांगली रे, कानोबारे तुझी घोंगडी. सरळताईने मोठा मार्मिक मुद्दा मगाशी प्रवचनात मांडला, मला अतिशय आवडला. ज्यांनी लक्षात टिकलं असेल त्यांच्या लक्षात येईल. बहुजन समाजासाठी काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. या रे या, या रे या रे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. याची भलते नारी
जीवाला हाताला धरतात. तसं त्या मित्राने त्या मुलाला हाताशी धरलं, स्वच्छ आंघोळ घातली, कपडे दिले आणि म्हणाले, सर अजून एक आपल्याला काम करायचंय. काका काय काम? सांगा. तुम्ही माझ्या वडिलांना बघितलं? तुम्ही माझ्या वडिलांना खरंच बघितलं होतं? अरे हो रे, आम्ही एकत्र खेळलो, एकत्र वाढलं. तसं जीव संताकडून अपेक्षा करतो परमात्मा प्रतितीच्या साक्षीची. मायबाप तुम्ही खरंच देवाला बघितलं का? संत सांगतात हो. काय? हो खरंच मी बघितलं. खर तळावरी वाटोळा डोलत देखी जे आवळा, तैसे आम्ही ज्ञान डोळा जाऊ तुझं. चल मी दाखवतो तुला. चल म्हणाले. त्याच्यासाठी आपल्याला एक काम करायचं, एक टिकाव घ्यायचं, एक पाटी घ्यायची. चल म्हणाले. बाजारात गेले, एक टिकाव घेतला आणि आता दाखवतो. चल म्हणाले. सांग शेवट तुझे वडील कुठे बसायचे? काय जास्तीत जास्त वेळ तुझ्या वडिलांनी कुठे काढला, कुठल्या जागेवर काढला, ती जागा दाखव. त्या मुलाने हाताला धरून नेलं. काका इथे बसायचे, इथे बसायचे. बरं म्हणाले. चल आता पहिली टिकाव. चल माझ्या हाताला धर, आपण दोघं मिळून टिकाव मारू. असाच परमार्थ संत सामान्य जीवाकडून करून घेतात. त्यांची शक्ती लावून त्यांनी केल्यासारखं दाखवून सामान्य जीवाकडून परमार्थ संत करून घेतात. मग असं घेतलं, जोरात टिकाव मारली. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. एवढा मोठा ढीग बाजूला पडला. त्या मुलाला कळेना काय चाललंय. काका काय दाखवता? अरे जरा धीर धर, जरा धीर धर. तसं परमार्थात धीर खूप लागतो. काय धीर खूप लागतो म्हणून शिर्डीचे साईबाबा माहिती की नाही, त्यांचं काय श्रद्धा और सबुरी खूप आवडतं मला. श्रद्धा असल्यासारखी वाटते. कळलं की नाही? श्रद्धा असल्यासारखी वाटते आणि कसाला लागल्यावर कुठे उडून जाते हे कळत नाही. त्याच्यासाठी सबुरी लागते. जेव्हा वाटतं अवस्था कमी वर खाली वर खाली होऊ लागते, तेव्हा सबुरी लागते. ती सबुरी जर का धरली नाही तर वाटोळ, पण सबुरी जर का धरली, असं 5-6 वेळा झालं आणि 7-8 वेळा झाल्यावर काय सांगू, शेवटच्या वेळेला जेव्हा टिकाव मारली एक, ती अशी अडकूनच बसली, निघेच ना. मग दोघांनी मिळून अशी हलवली आणि वर काढली तर ती मोहर एक सोन्याची चिकटून वर आली. काय सोन्याची मोहर चिकटून वर आली आणि ती बघितल्यावर त्या मुलाची डोळ्याचे गरगर फिरू लागले. काका हे हो काय? काका हे हो काय? अरे बाळा कळत नाही का? हेच तुझ्या बापाचं खरं धन आहे. काय? हेच तुझ्या बापाचं धन आहे. आयुष्यभर जे कमवलं त्याला माहित होतं की असा एखादा प्रसंग आला तेव्हा हे उपयोगी पडेल. थोडस बाजूला केल्याबरोबर असे हंडेच्या हंडे सोन्याने भरलेले मिळाले. आणि जे मूल दारोदार भीक मागत फिरत होतं, अन्नासाठी, निवाऱ्यासाठी, पोटासाठी, ते श्रीमंत झालं. झालं नव्हे, होतच, फक्त आहे हे कळलं. ते गरीब होतं का? ते भिकाऱ्याचं बोर होतं? नाही. धन आपलं कुठलं लपलंय हे माहित नव्हतं म्हणून भिकाऱ्यासारखं वावरत होत. म्हणून पहिल्या दिवशी अभंग घेतला ना, आरती. लोपले ज्ञान जगी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. प्रगट गुह्य बोले, ते प्रगट करून ते हंडे जीवा पुढे ठेवले. आणि तेव्हा जीवाला कळलं मी गरीब नाही. काय? मी गरीब नाही. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी भावे. काय? अरे राजाची कांता काय भीक मागे?
नाही, मनाच्या जोगे सिद्धी पावे, जी जी इच्छा करील ती ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. पण तुम्हाला वाटलं पाहिजे की आम्ही राजाची कांताय, तुम्हाला वाटलं पाहिजे आम्ही श्रीमंताचं लेकरू आहोत. तुम्हाला जर का वाटलं आम्ही भिकाऱ्याचे आहोत तर भिकाऱ्यासारखे जगणार. लक्षात घ्या, किती श्रीमंत आहात त्याच्यापेक्षा तुमची वृत्ती काय आहे. तुमची वृत्ती भिकाऱ्याची आहे का तुमची वृत्ती श्रीमंताची आहे, याच्यावर तुमची श्रीमंती अवलंबून आहे. एखादा गरीब आयटीत असेल आणि एखादा श्रीमंत भिकाऱ्यासारखा असेल. आम्हाला लहानपणी एक गोष्ट होती, द मायझर म्हणून, अतिशय उत्कृष्ट कथा होती. अब्जाधीश होता, तेच बूट आयुष्यभर वापरले, तोच सदरा वापरला, अंगाला घाण येत होती. आणि ज्या गादीवर झोपला की नाही, ती गादी जेव्हा शेवट मिळाली, असे तुकडे खायचा, रस्त्याने फेकलेलं घाण अन्न खायचा, आणि जे जे कमवेल की नाही ते त्या गादीत भरून ठेवलं होतं. आणि ते मेलं तेव्हा सगळ्यांनी काय आहे गादीत, असं काय लागतं एवढं जड म्हणून उघडून बघितलं तर ते नोटांनी भरलेलं होतं. आणि ते इतक्या नोटा होती की नंतर कळलं की तो अब्जाधीश कोट्याधीश होता माणूस. आता असलं काय करायचं. पैसा आपण म्हणतो ना, जाळायचा का, जाळायच्याच का. पैसा केव्हा, ते चलन वापरलं जाईल तर पैसा, नाही तर नोटा म्हणजे कागद असं ना, त्याच्यात त्याला जाळला असतं तरी तो जळून निघेल ना मालक त्याचा. म्हणून वृत्ती कशाची आहे, भिकाऱ्याची आहे का श्रीमंताची आहे. मग राजा असून भिकारी असू शकतो आणि भिकारी असून राजा असू शकतो. काय स्वामी रामतीर्थ काहीच नव्हतं, पण राजासारखे फिरायचे आणि म्हणायचे मी राजा आहे, मी श्रीमंत आहे. का तो का आकाश आहे एवढा आहे काय. म्हणून चंद्रमौळी घर हे वर्णन करू नका कोणी. त्या घराचं काय, देश वेश नोहे माझा, देश वेश नोहे माझा, सहज फिरत आलो, देश वेश नोहे माझा, देश वेश नोहे माझा, सहज फिरत आलो, करू सत्कार सपनावरी कोठे फिरला, कोठे फिरला. नाच पाय म्हणता माझे, हात पाय म्हणता माझे, कैसा मोकळीलो परदेशी नाही कोण, अंध पांडुरंगा, अंध पांडुरंगा. देश वेश नोहे माझा, सहज फिरत आलो. फिरायला आलो, फॉरेन कंट्री विजिट. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. भावे वर
तसं ज्ञानेश्वर महाराज, आम्ही वैकुंठवासी आलो ह्याच कारणासी, बोलिले जे ऋषी, ऋषी बोलले, कळलं की नाही? म्हणून ऋषी संत नाही. काल सांगितलं ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. त्यांनी जे लिहून ठेवलं ते खरं करून दाखवण्यासाठी आम्ही आलो.